नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. सध्या महात्मा फुले जन्म द्विशताब्दी वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात साजरा होत आहे. आणि या वर्षानिमित्त महात्मा फुले यांच्या स्त्रियांच्या शिक्षणातील योगदान याविषयी आपणास थोडी माहिती सांगावी, तुमच्याशी चर्चा करावी या उद्देशाने हा मी व्हिडिओ बनत आहे. नक्कीच तुम्हाला माझ्या व्हिडिओतून अनेक नव्या गोष्टी समोर येतील किंवा तुम्हाला समजतील. महात्मा फुले यांचा जो जन्म झाला तो 1827 साली झाला आणि तो जो काळ होता त्या काळामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाला अजिबात थारा नव्हता. इवन पुरुषांच्या शिक्षणालाही वाव नव्हता. काही सवर्ण वर्गातीलच मुले त्यावेळी शिकायचीत आणि स्त्रियांना शिकायला तर पूर्णतः धर्मामुळे बंदी होती. अशा परिस्थितीत महात्मा फुलेंचा जन्म झाला आणि एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. सातारा जिल्ह्यातील कटगुण हे गाव आहे. त्या गावामध्ये जन्म झाला. अत्यंत छोटं गाव असल्यामुळे त्यांच्या वडील जे आहेत गोविंदराव फुले आणि त्यांची सर्व फॅमिली आहे जवळजवळ 8-10 लोक त्यांच्या कुटुंबामध्ये होते आणि त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कटगुण गावामध्ये कोणतंही साधन नव्हतं. आणि त्यांना अशी बातमी लागली की आपल्या जवळच एक मोठं शहर आहे पुणे शहर आणि या पुणे शहरात जर आपण गेलो तर तिथं फुलांचा धंदा चांगला चालेल आणि फुलांचा धंदा चालला तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होईल. या हेतूने गोविंदराव फुले यांनी कटगुण गावातून आपला सगळा बाडबिस्तारा पुण्यात हलवला. ज्यावेळी गोविंदराव फुले सातारा जिल्ह्यातील कटगुण गावात राहत होते त्यावेळी त्यांचे आडनाव गोऱ्हे असं होते आणि पुण्यात गेल्यानंतर ते मग फुलांचा धंदा करू लागले. या फुलांच्या धंद्यामध्ये त्यांचा चांगला जम बसला, इतका की त्यांची ओळखच व्हायला लागली की फुलेवाला, फुले आणणारा, फुले कुठं आहेत, अशा प्रकारे मग त्यांना आपोआपच फुले हे आडनाव लोकांनी दिले. त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना प्राप्त झाले. या धंद्यामध्ये त्यांचा जम बसला. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी एक सुशिक्षित मुस्लिम कुटुंब होते आणि त्यांच्या घरापासूनच जवळच एक ख्रिश्चन चर्चचा प्रमुख जॉन साहेब म्हणून होते. यांच्या घरी त्यांची मावस बहीण म्हणजे महात्मा फुल्यांचा ज्यांनी सांभाळ केला ती सगुणाबाई घरी जात होत्या आणि तेथील वातावरण जे होतं ते शिक्षणाला प्रोत्साहन देणारं होतं. सगुणाबाईंच्या बरोबर फुले लहानपणीच जॉन साहेबांच्या घरी जाऊ लागले. त्यांच्या मुलांशी खेळू लागले आणि खेळता खेळता शाळेत जाण्यापूर्वीच ते इंग्रजी बोलू लागलेत. इकडे जे मुस्लिम कुटुंब होते त्यांच्या घरीही सुशिक्षित वातावरण होते आणि या सगळ्यांचा परिणाम असा झाला की गोविंदरावांना असं वाटू लागलं की आपलाही मुलगा चुणचुणीत आहे, त्यालाही शिक्षणासाठी आपण शाळेत पाठवावं आणि गोविंदरावांनी शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. तर शाळेत ते शिकू लागले. फुल्यांचा इकडं धंदा चांगला चालू झाला. 4थीपर्यंत शिक्षण झालं आणि मग बऱ्यापैकी ज्योतिराव फुल्यांना चांगल्या प्रकारे गणित, मराठी हे विषय चांगले कळू लागले. त्या फुल्यांचा व्यवसाय एवढा चांगला चालू झाला की त्याचा हिशेब ठेवण्यासाठी एक कृष्णाजी पंत नावाचे कारकून त्यांनी घरी ठेवले होते आणि या कारकुनांचा हिशेब ठेवण्याचं काम आहे ते ज्योतिराव एकदा त्यांनी उघडून बघितलं आणि त्यांच्यामध्ये ते काहीतरी काळेवेरं दिसलं. हे कृष्णाजी पंतांच्या लक्षात आल्यावर कृष्णाजी पंतांनी गोविंदरावांचे कान भरले आणि पुन्हा शाळा सुटली. याच
दरम्यान महात्मा फुलेंचं लग्न झालं वयाच्या 13व्या वर्षी. अर्थात त्यांची जी पत्नी आहे ती सावित्रीबाई फुले यांचंही वयाच्या 9व्या-10व्या वर्षी लग्न झालं. म्हणजे सावित्रीबाई फुल्यांचा जन्म आहे तो 1831 साली झाला आणि विवाह 1840 साली झाला. आता एवढ्या लहान वयात लग्न, काही समज नव्हता. मग पती पत्नी म्हणजे काय हेही त्यांना माहिती नव्हतं. दोघांचे कधी भांडायचेत, कधी खेळायचेत, कधी हसायचेत, असं करत ते मोठे झालेत. आणि पुन्हा त्यांना मध्येच 1840च्या नंतर अशी जाणीव झाली की मला शिकायचं. आणि मग त्याने आपल्या वडिलांच्या जवळ पुन्हा हट्ट धरला की मला इंग्रजी शाळेत शिकायचं. हा त्यांचा हट्ट आणि सगुणाबाईंचा त्यांच्या हट्टाला, फुल्यांच्या हट्टाला दिलेला त्यांनी सपोर्ट, या सगळ्या गोष्टीमुळे पुन्हा महात्मा फुले शाळेत जाऊ लागले. आणि शाळेत गेल्यानंतर त्यांची इंग्रजी इतकी चांगली झाली, ते अभ्यासात इतके तल्लख होते की त्या ठिकाणी असणारे मिचेल सर होते, त्यांना फुल्यांचा तल्लखपणा, हुशारीपणा खूप भावला. आणि त्यांनी एक पुस्तक भेट दिले. थॉमस पेन यांचे जे पुस्तक होतं ते पुस्तक भेट दिलं, राईट्स ऑफ मॅन म्हणून. मानवी हक्कांशी संबंधित या पुस्तकामध्ये सखोल चर्चा केलेली होती. आणि इकडं शाळा शिकत असताना फुल्यांनी ते राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचून काढलं आणि त्यांच्यामध्ये स्त्रियांच्या हक्काबद्दल, स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल मनामध्ये जागृती निर्माण झाली की आपणही असं काहीतरी मार्टिन ल्यूथर किंग किंवा अन्य काही थोर समाजसेवक आहेत यांच्यासारखं आपण काहीतरी कार्य करायला हवं, असं त्यांच्या मनामध्ये धारणा निर्माण झाली. आणि जेव्हा ते 7वी इंग्रजी परीक्षा पास झाले त्याचवेळी त्यांनी निर्णय घेतला की मी आता पंतोजी होणार. म्हणजे त्यावेळी शिक्षकांना पंतोजी असं म्हणत. अर्थात पुण्यामध्ये अशी दुसऱ्यांदा घटना घडत होती. 7वी इंग्रजी अव्वल गुणात पास होणारे महात्मा फुले हे दुसरे विद्यार्थी होते पुण्यामध्ये. आणि पहिले विद्यार्थी होते ते गोपाळराव देशमुख, तेही 7वी अव्वल गुणांनी पास झाले होते. फुल्यांनी, गोपाळराव देशमुख यांनी नोकरी पत्करली, पण फुल्यांनी नोकरी पत्करली नाही. मी मुलींची शाळा काढणार ही त्यांची जिद्द होती. स्त्री शिकली पाहिजे म्हणून त्याने 1848 साली साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान मुलींची पहिली शाळा भिडेवाडा या ठिकाणी काढली. आता ही शाळा काढताना त्यांना सहजासहजी त्यावेळी सनातनी लोकांनी काढू दिली असं नाही. त्यांना खूप विरोध झाला. भिडेवाड्यात शाळा भरवण्यामध्ये सुद्धा खूप विरोध झाला. लोकांचा विरोध झाला. ते सावित्रीबाईंच्यावर तर दगडफेक झाली. हे सगळं होत असताना जेव्हा भिडेवाड्यात प्रत्यक्ष मुली दाखल झाल्या त्यावेळी पुन्हा आणि महात्मा फुले त्यांना शिकवू लागले. पण ही गोष्ट पुण्यामध्ये रुचली नाही. मुलींच्या पालकांनी असा आग्रह धरला की जर स्त्री पंतोजी असतील तरच आमच्या मुली आम्ही पाठवून देऊ. त्यामुळे भिडेवाड्यात काढलेल्या पहिल्या शाळेची सुरुवात होते न होते तोच ती शाळा फुल्यांना नाईलाजाने बंद करावी लागली. आणि मग त्याने निर्णय घेतला की आता आपण सावित्रीबाईला स्त्री पंतोजी बनवायचं. आणि सावित्रीबाईंची मानसिकता त्यांनी तशी बनवली. त्यांना 3री पास केले, 4थी पास केले आणि शिक्षक होण्याचं प्रशिक्षणसुद्धा मिचलबाईंच्याकडून घेऊन शिक्षक पूर्णतः शिकवण्याची क्षमता सावित्रीबाई फुल्यांच्यामध्ये निर्माण केली. आणि मग याच दरम्यान त्यांच्यावर अशी वेळ आली की पुण्यामध्ये मुलींची शाळा काढतात म्हणून फुल्यांच्या कुटुंबांना वाळीत टाकायचं, त्यांच्याशी कोणताही व्यवहार करायचा नाही अशा प्रकारे धमक्या येऊ लागले. आणि आपल्या कुटुंबाला खूप त्रास होऊ लागला म्हणून फुल्यांनीच आपलं घर सोडलं आणि दुसरीकडं राहू लागले. त्याने त्यावेळी अनेक व्यवसाय केले. शिलाई कामाचे व्यवसाय केले, गोधड्या शिवण्याचे व्यवसाय केले, 4 पैसे जमवले आणि पुन्हा एकदा चिपळूणकर
च्या वाड्यात बुधवार पेठेमध्ये त्यांनी शाळा चालू केली. यावेळी त्या शाळेमध्ये 8 विद्यार्थिनी हजर होत्या आणि स्त्री शिक्षिका म्हणून स्वतः सावित्रीबाई फुले शिकवण्यासाठी आल्या होत्या. यावेळी सावित्रीबाईंना प्रखर विरोध झाला. स्त्रियांच्यासाठी शिक्षण नको आहे, स्त्रियांना शिकवायचं नाही, हे धर्माविरुद्ध कृत्य आहे, असे बरेच गोष्टी त्यामध्ये अफवा पुण्यामध्ये पसरू लागल्या आणि सावित्रीबाईंना विरोध होऊ लागला. पण हा सगळा विरोध सहन करून सावित्रीबाई शाळेमध्ये दाखल होत. त्या एवढंच नव्हे तर त्या आपल्याबरोबर एक दुसरी साडी घेत की लोकांनी चिखलफेक केले, शेणफेक केल्यानंतर ती साडी जाऊन ज्या ठिकाणी शाळा सुरू होती त्या ठिकाणी जाऊन त्या बदलायच्या आणि पुन्हा शिकवण्याचं काम त्या करायच्या. अशा पद्धतीनं त्याने पहिली शाळा केली. पुन्हा लगेच रास्तापेठेत शाळा काढली. मुलींचा प्रतिसाद वाढू लागला. लोकांना वाटू लागलं की आमच्याही मुली शिकल्या पाहिजेत. रास्तापेठेत शाळा काढल्यानंतर पुन्हा लगेच त्यांनी वेताळपेठेत शाळा काढली. अशा प्रकारे हळूहळू मुलींच्या शाळांची संख्या आणि मुलींची संख्या वाढत गेली. म्हणजे अगदी शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम महात्मा फुल्यांनी केलं. आता असा प्रसंग आला की एवढ्या मुलींना शिकवायचं कुणी? सावित्रीबाईंना एवढं शक्य नव्हतं. त्यामुळे आणखी कोणीतरी स्त्रीपंतोजी हव्या म्हणून फतिमा शेख त्यांना मदत करायला येत. आणि मग महात्मा फुले यांनी ठरवलं की आपण आता शिक्षण संस्था काढायची आणि या संस्थेमार्फत आपण मुलींना शिक्षण द्यायचं. त्या संस्थेच्या त्या पहिल्या सावित्रीबाई फुले मुख्याध्यापिका झाल्या. आता बघा, महाभारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले झाल्या, त्याचप्रमाणे भारतातील पहिल्या स्त्री मुख्याध्यापिकासुद्धा सावित्रीबाई फुले झाल्या. केवळ हे महात्मा फुल्यांच्या प्रेरणेमुळे शक्य झाले. महात्मा फुलेंच्या सहकार्यातून, सावित्रीबाई फुल्यांच्या योगदानातून आणि फतिमा शेख यांच्या सहकार्यातून मुलींची शाळा चांगली चालू झाली. मग महात्मा फुलेंनी ठरवलं की आपण एवढ्या मुलींना शिक्षण देतोय की 6 वरून 8 वरून 275 मुली त्यांच्याकडे शिकायला येत असत. म्हणजे 1853 साली 1848 साली त्यांनी शाळा सुरू केल्या. काही 1 वर्ष 1.5 वर्ष शाळा बंद करावी लागली त्यांना. 1851 साली पुन्हा त्यांनी शाळा सुरू केली. अगदी जोरदार पणे शाळा सुरू केली आणि 2 वर्षातच 275 मुली त्यांच्या शाळेत दाखल झाल्या. मग फुल्यांनी ठरवलं की आपण ह्या मुलींची प्रगती पाहायची म्हणून परीक्षा घेतली आणि परीक्षा घेण्याची पद्धत त्याने तेव्हापासून 1853 पासून सुरू केली. हा म्हणजे शाळा सुरू करणे, मुलींना शिकवणे, त्यांना खरोखर काय येतं, शिक्षकांनाही समजलं पाहिजे की मुलींना काय येतं काय नाही, यासाठी त्यांनी परीक्षा काढली. पेपर काढणे, स्वतः पेपर काढणे, मित्रांच्याकडून पेपर काढून घेणे आणि ते मुलींची परीक्षा घेणे, हे काम महात्मा फुले स्वतः करत असत. एवढी मोठी प्रगती झाली होती. आणि मग फुल्यांच्या कार्याचा गवगवा पुण्यातच काय संपूर्ण भारतात पसरू लागला. फुल्यांच्या शाळांची बातम्या काही त्यावेळी अस्तित्वात असलेल्या साप्ताहिकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये येऊ लागल्या. आणि मग एके दिवशी 11 फेब्रुवारी 1853 रोजी फुल्यांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची सार्वजनिक परीक्षा घेण्याचे ठरवले. अर्थात ही परीक्षा आहे ते महात्मा फुले घेणार नव्हते. पुण्यातील नामांकित शाळांचे शिक्षक, पुण्यातील जिल्हाधिकारी, अशी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित अधिकारी यांच्या उपस्थितीत परीक्षा घेण्याचे ठरवले होते. तारीख ठरवली, वेळ ठरवली. एका तालीमखान्यामध्ये ही परीक्षा घ्यायचे ठरवले होते. आणि ही बातमी बघता बघता पुण्यातच नव्हे तर पुण्याच्या आसपासच्या खेड्यापाड्यात पसरली. इतकी पसरली की महात्मा फुलेंनी चालू केलेल्या मुलींच्या शाळेची परीक्षा आहे आणि बघता बघता परीक्षेच्या दिवशी, परीक्षा सुरू होण्यापूर्वी
परीक्षा कशी चालते आणि फुल्यांनी जी मुलांना शिकवलेलं आहे, मुलींना त्यांची प्रगती कशी आहे हे पाहण्यासाठी सुमारे 3000 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे ही परीक्षा सार्वजनिक परीक्षा होती. आणि ती कशा प्रकारे त्यावेळी घेतली असेल की ज्या पुण्यामध्ये मुलींची शाळा नव्हती त्या पुण्यातील 3000 लोक प्रेक्षक म्हणून महात्मा फुल्यांच्या शाळेतील मुलींची परीक्षा पाहण्यासाठी आले होते. आणि एवढ्या प्रचंड जनसमूहाच्या समोर फुल्यांच्या शाळेतील मुलींची परीक्षा चालू होती. प्रत्येक मुलीची वैयक्तिक परीक्षा घेतली गेली, त्यांचे गुण तपासले गेले, गणित विषय तपासला गेला, त्यांचं वाचन तपासलं गेलं, त्यांचे अंक ओळख तपासलं गेलं. इतकी सविस्तर परीक्षा घेतल्यानंतर परीक्षकाने असा निष्कर्ष काढला की त्यावेळी पुण्यामध्ये काही सरकारी शाळा चालू होत्या. म्हणजे इंग्रज सरकारतर्फे काही शाळा चालू केल्या होत्या. त्यामध्ये केवळ ब्राह्मण मुलं शिकायची, सनातनी मुलं, आणि ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशी काही उच्चवर्णीयांची मुलं त्या ठिकाणी शिकायची. अशा निवडक अगदी बोटावर मोजण्या इतक्या सरकारी शाळा पुण्यात अस्तित्वात होत्या. आणि मग त्याने निष्कर्ष काढला की पुण्यात ज्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळांपेक्षा फुल्यांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींची प्रगती वाखाणण्यासारखी आहे. आणि ही खरोखर बाब महात्मा फुल्यांच्या दृष्टीने अभिमानास्पद होती. इतकं महान कार्य त्याने केलं स्त्री शिक्षणाच्या बाबतीत. अगदी स्वतः शिकण्यासाठी धडपड, सावित्रीबाईंना शिकवण्यासाठी धडपड, सावित्रीबाईंचं शिकणं ती धडपड, मग मुलींची शाळा काढण्यासाठी केलेली धडपड, एकापेक्षा एक शाळा काढली, परत संख्या वाढली, पुन्हा त्यांची परीक्षा घेतली, सार्वजनिक परीक्षा झाली, त्याचा निकालही चांगला झाला. पुण्यातच नव्हे तर अखंड भारतात फुल्यांच्या शाळेच्या परीक्षेच्या बातम्या झळकू लागल्या आणि महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेची वाहवा होऊ लागली. एवढं महान कार्य त्यांनी त्यावेळी केलं की यापूर्वी असं कार्य मध्ययुगीन काळात कुणीही केलं नव्हतं. पेशवाई काळात तर अपेक्षाच नव्हती. इंग्रजांनी तर अशा प्रकारे स्वतःहून कुठेही पुढाकार घेतला नव्हता. काही मिशनरी शाळा होत्या, त्यामध्ये मोजकेच विद्यार्थी शिकत असत. अशा कठीण प्रसंगात महात्मा फुलेंनी शाळा काढली, सुरू केली. तिचा निकाल चांगला लागल्यानंतर हळूहळू अस्पृश्यांच्या शाळांसाठी त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केलं. आणि या शाळेसाठी त्यांना उस्ताद लहुजी साळवे म्हणून त्यांचे वस्ताद होते, त्याने मोठं सहकार्य केलं आणि अस्पृश्यांची शाळाही त्यांनी चांगली चालवून दाखवली. फुल्याने शाळा चालवण्यासाठी एवढं कार्य केले की त्यांना अनेक लोक मदतही करायचे. गोपाळ हरी देशमुख की जे 7वी परीक्षा अव्वल पास झाले होते, त्यांची नोकरी चांगली होती, त्यांना पगार चांगला होता. स्वतःला ते लोकहितवादी म्हणून घ्यायचे, पण त्यांनी मदत ते 1 रुपया दर महिन्याला करत. अर्थात त्यावेळी 1 रुपया त्यांना पगार भरपूर होता. 100 रुपये किंवा 200 रुपये पगार असेल त्यावेळी. त्या दर महिन्याला ते 1 रुपया द्यायचे. असे अनेक लोक त्यांना मदत करू लागले होते. आणि मग फुल्यांच्या शाळेची प्रगतीपासून सरकारने सुद्धा आपल्यातला काही निधी फुल्यांच्या शाळेसाठी ठेवला आणि शाळा चांगली चालण्यासाठी त्यांनी सुद्धा सहकार्य केलं. फुल्यांनी आपला व्यवसाय इतका चांगला चालवला की त्यांनी कंत्राट घ्यायला चालू केलं शाळा चांगली चालवण्यासाठी. वेगवेगळे इंग्रजांच्या धरणे बांधण्याचे खडकवासला धरण आहे त्या ठिकाणी त्यांनी कंत्राट घेतलं दगडं पोचवण्याचं, गाढवावरून दगडं पोचवण्याचे ते काम करत. कात्रजचा बोगदा आहे तिथं त्यांनी दगडं पोचवण्याचे काम केलीत. आणि असा व्यवसाय करत त्यांनी पैसा जमवला आणि हा पैसा केवळ मुलींच्या शिक्षणासाठी आणि समाजकार्यासाठी त्यांनी खर्च केला. एवढा मोठा त्याग त्यांनी केला. एक काळ तरी असा होता की पुण्यामध्ये आणि अखंड महाराष्ट्रात भारतात दुष्काळ पडला होता. अशा परिस्थितीत महात्मा फुले त्यावेळी
दररोज 2000 लोकांना सलग 2 वर्षे जेवण देत होते. म्हणजे त्यांचा व्यवसाय किती मोठा होता, एवढ्या लोकांना दररोज जेवण द्यायचं म्हणजे किती महान कार्य होतं. आणि त्यांचं संपूर्ण जे उत्पन्न आहे, ठेकेदारीतून मिळणारं उत्पन्न आहे, ते समाजकार्यासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी खर्च होत होतं. ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्याकडे अत्यल्प असे पैसे होते, रक्कम होती. सावित्रीबाईंनी फुल्यांचं कार्य पुढं नंतर नेटाने 1890 साली त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सावित्रीबाईंनी तिथून पुढे 8 वर्ष फुल्यांचं कार्य नेटानं चालू केलं. जे फुल्यांनी कार्य मुलींच्या शिक्षणाचं कार्य आहे, अस्पृश्यांच्या शाळा आहेत, त्या संपूर्ण जबाबदारी ती आहे. ती संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंनी चांगल्या प्रकारे पेलली आणि फुल्यांचा वसा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला. फुल्यांच्या कार्याचा गौरव आजही होतो. स्त्री शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते फुल्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतो. आज अनेक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे आहेत, महाराष्ट्रातील अनेक स्त्रिया पुढे आहेत. याचं सगळं श्रेय महात्मा फुले यांना जातं आणि त्यांचं महान कार्य आपल्याला विसरून चालणार नाही. यावर्षी महात्मा फुले जन्माची 200 वर्ष आहे. त्यानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.